नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 8वीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण मराठीची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही परीक्षा आपली ऑगस्ट महिन्यामध्ये घेतली जाईल. एकूण 20 गुणांचा आपला हा पेपर असणार आहे आणि तो सोडवण्यासाठी तुम्हाला 1 तासाचा वेळ हा दिला जाईल. या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तरं अचूकरित्या दिलेली आढळतील. आपण त्या सर्व प्रश्नांची उत्तरं व्यवस्थितरित्या पाठांतर करा आणि परीक्षेला सामोरे जा. आपल्याला यश हे नक्कीच मिळेल. मित्रांनो, यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे यासारख्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशनसुद्धा आपल्याला सहज मिळेल. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या प्लेलिस्टमध्ये इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकासुद्धा पाहायला मिळतील. या परीक्षेसाठी आपल्याला पहिले 5 धडे विचारले गेलेले आहेत विभाग 1 मधील. म्हणजे प्रथम सत्राचा जो काही आपला सिलेबस आहे अनुक्रमणिकेमध्ये दिलेल्या पाठ्यपुस्तकात, त्यातील अर्ध्या धड्यांचा समावेश या चाचणीच्या परीक्षेसाठी दिलेला असेल. ही चाचणी आपली 15 किंवा 20 मार्कांची होऊ शकते. प्रश्नपत्रिका सेम असेल, गुणांचं फक्त विभाजन कमी जास्त केलं जाईल. बघा प्रश्न पहिला. आकृत्या पूर्ण करा. 1. प्रतिज्ञा या शब्दाचे 2 अर्थ. शपथ आणि घोर निर्धार. 2. इंग्लंडला जाण्यासाठी राजाने केलेली तयारी. 4 शब्द लिहायचेत आपल्याला. पासपोर्ट मिळवला, व्हिसा काढला, 4 सूट व इतर नेहमीचे कपडे घेतले आणि काकांनी दिलेले घड्याळ वापरण्यासाठी काढले. पुढचं. आसमंतात भरलेले संमेलन. शब्दांचे, सुरांचे आणि आवाजाचे. या पद्धतीने आपण ही दुसरी कृतीसुद्धा पूर्ण करायची. त्यानंतर ब भाग बघा. का ते लिहा 2 गुणांसाठी. कंटाळलेले वासरू टाहो फोडते कारण ते दुधासाठी आसुसलेले असते. 2 गुणांचा हा प्रश्न आहे. दुसरं. या आवाजाने लक्ष जाते कारण तो आवाज कुईकुई करणारा व अशक्त पोराने किरकिरावा तसा असतो. पुढचा. क भाग. ध्वनिदर्शक शब्द लिहा. 2 गुणांसाठीच हा प्रश्न आहे 15 गुणांच्या प्रश्नपत्रिकेला. 1. चिमण्यांचे चिवचिवणे, कुत्र्याचे भुंकणे, गाईचे हंबरणे आणि कोंबड्याचे आरवणे. या पद्धतीने अचूक आवाज लिहिला की आपल्याला 2 गुण मिळतील. पुढचा प्रश्न बघा. दुसरा. पुढील विचार कोणाचे ते लिहा. बघा पहिला विचार. भारत माता म्हणजे भारतातले सर्व लोक. तो विचार आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांचा. दुसरं. प्रेम निष्क्रिय असूच शकत नाही. हा विचार मांडणारी व्यक्ती आहे महात्मा गांधी. 3. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. हा विचार मांडणाऱ्या व्यक्ती आहेत साने गुरुजी. त्यानंतर ब भाग. वाक्प्रचाराचा अर्थ लिहा 2 गुणांसाठी. 1. हेरझारा घालणे. अर्थ आहे त्याचा अस्वस्थपणे इकडे तिकडे फेऱ्या घालणे. उत्तर. वडील आजारी असल्याने रामू सतत हेरझारा घालत होता. 2. शून्यातून विश्व उभारणे. उत्तर. प्रतिकूल परिस्थितीतून नवनिर्मिती करणे. उत्तर. राधा काकूंनी पतीचे निधन झाल्यावर शून्यातून विश्व उभारले. तिसरा प्रश्न. संधी करा 2 गुणांसाठी. 1. सूर्य अधिक उदय. उत्तर आहे सूर्योदय. 2. दु अधिक गुण. उत्तर आहे दुर्गुण. ब भाग. संधी सोडवा. सूर्यास्त. सूर्य अधिक अस्त. गणेश. गण अधिक ईश. सामान्य रूप लिहा. विज्ञानाचा विज्ञाना. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीची मराठी विषयाची
प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली आहे. आपल्याला ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणारी आहे चालू वर्षासाठी. व्यवस्थित अभ्यास करा. काही अडचणी असतील तर कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.